मराठा समाजातील विशेष शेतकरी बांधवांना एक प्रश्न विचारू इच्छितो. कारण सर्वात मोठा वर्ग हा आपला शेतकरी वर्ग आहे आणि ती सर्व मराठ्यांची उत्पत्ती शेतीच दिसते. तर आपण विशेष म्हणजे सहल किंवा फिरणं, बाहेर फिरणं कशासाठी असतं याचा कधी अभ्यास केलेला आहे का? व्यावसायिक व्यक्ती किंवा सर्व्हिसमधील चांगल्यापैकी असलेली व्यक्ती जे बाहेर पूर्ण कुटुंबासह फिरायला जातात 8-8, 15-15 दिवसासाठी. शेतकरी व्यक्ती कधी फिरायला गेलेला आहेत का? गेलेले असेल तर ते काय कारणासाठी गेलेले आहे? फिरणं याचा अर्थ माझ्या मते बदल कसा होतो? तर दुसऱ्यांमध्ये आपण काय नाविन्य घेऊन आलं पाहिजे? हा विषय सर्वात महत्त्वाचा असतो. टूर करणं किंवा फिरणं याचा अर्थ काहीतरी नवीन घेऊन येणं हा असतो, की एखाद्या फक्त टूरमध्ये जाऊन पळत-पळत जाऊन एखादी गोष्ट पाहणं असं नाही होत. तर बदल घडणार नाही. हे बदल घडवायचे असेल तर शेतकरी बांधवांना सर्वात मोठी टूर ही आपल्या सर्व कुटुंबासह करून बदल घडवून आणावे लागतील. तरच आपल्यामध्ये बदल घडतील. ही गोष्ट लक्षात ठेवा.